सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि हनीप्रिया खजानामध्ये आज आपण बघणार आहोत एक सुपर टेस्टी हाय प्रोटीन नाश्ता मुंगाचा डोसा. आणि या डोस्याला परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणून आलेची चटणीची रेसिपीसुद्धा बघणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. हे डोसा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटीपर्यंत हिरवे मूग घेतली आहे. यामध्ये पाणी घालून 2दा आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये पुरेसे पाणी घालून 4 ते 5 तासासाठी आपल्याला हे भिजवत ठेवून द्यायचं आहे. किंवा रात्रीच यामध्ये पाणी घालून रात्रभर हे पाण्यामध्ये भिजवत ठेवू शकतो आणि सकाळी याचे आपण डोसे हे तयार करून घेऊ शकतो. तर इथे हे मूग मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवली होती. सकाळी यामधील पूर्ण पाणी हे आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. आता हे भिजवलेले मूग मिक्सरच्या जारमधून काढून घेणार आहोत. तर जितकं मूग मिक्सरच्या जारमध्ये मावेल तेवढंच त्यामध्ये घालायचं आहे. आता यामध्येच 2 ते 3 हिरवी मिरची, 1 इंचपर्यंत आले, एक छोटासा कांदा, जवळपास 15पर्यंत काळी मिरी, कढीपत्त्याचे पाने, अर्धा चम्मचपर्यंत जिरे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लागेल तेवढं यामध्ये पाणी घालून मिक्सरमधून काढून घेणार आहोत. मिक्सरमधून वाटून घेताना थोडंसं जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक स्मूथ पेस्ट तयार करायचा नाही आहे. तर इथे आपण बघू शकतो थोडंसं जाडसरच मी इथे वाटून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2दा हे मूग वाटून काढून घेतली आहे. तर भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घालत आहे. तर अशा प्रकारे वाटून घेतल्यानंतर चमच्याने हे सगळं एकसारखं असं मिक्स करून घेऊ. आणि यानंतर यामध्ये अर्धा चम्मच जिरे, पाव चम्मचपर्यंत हळद घालायचं आहे. पुन्हा एकदा चमच्यानं हे सगळं एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मुंगाचा डोसा बनवण्यासाठी बॅटर हे तयार झालेलं आहे. तर बॅटर इथे थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी घालत आहे. परत एकदा बॅटरला मिळवून घ्यायचं आहे. तर इथे आपण बघू शकतो डोसा बनवण्यासाठी परफेक्ट बॅटर हे बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. तर अशा प्रकारे बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. तर इथे डोसा बनवण्यासाठी बॅटर हे परफेक्ट असं तयार झालेलं आहे. पण त्याआधी आपण चटणी तयार करून घेणार आहोत. तोपर्यंत हे बॅटर हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. चटणी बनवण्यासाठी गॅसवरती भांडं ठेवायचं आहे. यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहोत. तेल हे गरम झाल्यावर यामध्ये अर्धा चम्मच मेथीचे दाणे, सोबतच यामध्ये 1 चमचा जिरे आणि 1 चमचापर्यंत धने घालायचं आहे. हे थोडंसं लाईट असं परतवून घेणार आहोत. इथे गॅसची आंच हे कमी ठेवायचं आहे. कमी गॅसवरती हे परतवून घेणार आहोत. असं थोडंसं लालसर होईपर्यंत परतवून घेतल्यानंतर यामध्ये 25 ग्रामपर्यंत आले घालायचं आहे. इतके आले पुरेसे आहे, जास्तसुद्धा आले घालण्याची गरज नाही. यानंतर यामध्ये 10 ते 12 सुके लाल मिरच्या घालायचा आहे. तिखट जितका लागतो त्यानुसार यामध्ये कमी जास्त करून घेऊ शकतो. हे देखील थोडंसं परतवून घेणार आहोत. तर इथे आपण बघू शकतो आले हे तेलामध्ये छान असं परतले गेले आहे. त्यामधील ओलसरपणा हे कमी झालेला आहे. तर अशा प्रकारे इथे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. असं परतवून घेतल्यानंतर यामध्ये 4 टमाटर कट करून यामध्ये घालायचं आहे. इथे मी मीडियम आकाराचे टमाटर हे घेतली आहे. टमाटरला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यावरती झाकण लावून टमाटर हे शिजवून घ्यायचं आहे. इथे गॅसचा फ्लेम हे मध्यम ठेवायचा आहे आणि टमाटर हे शिजवून घेताना झाकण काढून अधूनमधून चमच्याने मिक्स करत राहायचं आहे. तर 2 ते 3 मिनिटांनंतर आपण इथे बघू शकतो टमाटर हे छान असं शिजले गेले आहेत. टमाटर हे शिजवून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं चिंच घालायचं आहे आणि पाव चम्मचपर्यंत हळद घालायचं आहे आणि यानंतर हे एकदा मिक्स करून घेऊ आणि इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हे बंद करायचा आहे. हे गरम असल्यामुळे चिंच देखील त्यामध्ये शिजून जाणार. आता हे पूर्णपणे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. पूर्ण थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा यामध्ये गूळ घालणार आहोत. गूळ घातल्यामुळे चटणी हे चविष्ट बनवून तयार होणार, त्यामुळे गूळ हे नक्कीच घाला. आता हे मिक्सरमधून एकदा फिरवून काढून घ्यायचं आहे आणि यानंतर परत यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला लावून काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. चटणी जर घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला जसं पाहिजे तसं आपण इथे तयार करून घेऊ शकतो. तर असं चटणी हे तयार करून घेतल्यानंतर या चटणीला आपण तडका देणार आहोत. तडका देण्यासाठी गॅसवरती तडका पॅन ठेवायचा आहे. यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल हे गरम झाल्यावर यामध्ये पाव चम्मच मोहरी, अर्धा चम्मच चणा डाळ आणि अर्धा चम्मचपर्यंत उडीद डाळ घालायचं आहे. तर इथे डाळ हे थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे.
यानंतर यामध्ये 2 सुके मिरच्या आणि थोडीशी कढीपत्त्याचे पाने घालायचं आहे. गॅसचा फ्लेम इथे बंद करायचा आहे आणि असं तयार करून घेतलेला हे तडका आपण चटणीवरती टाकायचा आहे. तर इथे मुंगाच्या डोस्यासोबत खाण्यासाठी परफेक्ट आलेची चटणी हे बनून तयार झालेली आहे. तर इथे चटणी हे बनून तयार झालेली आहे. आता आपण डोसे बनवण्यास सुरुवात करूया. गॅसवरती नॉनस्टिक डोसा पॅन हे गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. यावरती थोडंसं तेल लावून पुसून घेणार आहोत. डोसा हे टाकण्या अगोदर बॅटरला चमचेने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर 1 चमचा बॅटर हे डोसा तव्यावरती टाकायचा आहे आणि चमचेनं एकसारखं असं फिरवून घ्यायचं आहे. डोसा घालताना डोसा तवा इथे मध्यम गरम आहे आणि डोसा टाकताना गॅसची आच पूर्णपणे कमी करायचा आहे. तर असं डोसा हे तयार करून घेतल्यानंतर याचा वरील भाग थोडंसं सुकल्यावरती यावर तेल सोडायचं आहे. सोबतच यावर बारीक चिरलेला कांदा, किसलेला गाजर देखील घालायचा आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. परत यावर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालू शकतो. तर इथे आपण बघू शकतो डोसाचा खालील भाग छानसा शिजला गेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे डोसा हे तयार करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे डोसा हे तयार करून घेतल्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. जर मुंगाच्या डोस्यावर तेल न टाकता जर तूप घालून तयार करत असेल तर डोसा हे खूपच चविष्ट लागते. तर अशाच पद्धतीने उरलेले सगळे डोसे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. प्रत्येक डोसा हे टाकण्यापूर्वी बॅटरला चमचेने एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि यानंतर डोसा हे तयार करून घ्यायचा आहे. डोसा हे पॅनवर टाकताना गॅसचा फ्लेम हे पूर्णपणे कमी करायचा आहे आणि डोसा टाकल्यावर गॅसचा फ्लेम हे मीडियम ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे एकदम हेल्दी मुंगाचा डोसा हे बनून तयार झालेला आहे. जर तुम्हीसुद्धा यावेळी मुंगाचा डोसा जर तयार करण्याचा विचार करत असाल तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा. जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.